सर्व मतदारसंघात लोकांना आहे जाण आणि तिसऱ्यांदा निवडून येणार धनुष्यबाण. आणि आता ह्या आमदारांच्या फक्त आम्ही गेलो मागितलं की कुठले काम आहे काम विरोधक काय बघत आहेत गेले की काम मंजूर. 10 वर्षात कुठली कामं केली ते तरी सांगू द्यात. आमदार साहेबांनी त्यांना प्रश्न विचारला होता 10 वर्षात तुम्ही कुठली कामं केली ते सांगा. त्यांनी त्याच्यावर काय बोलतच नाहीत. आमदार साहेबांनी त्यांना चॅलेंज केले. तुम्हाला या भैरवबाई साक्षीने सांगतो 23 तारखेला हे गुलाल उधळा प्रकाश आंबेडकरांचाच उधळायला. ज्या जनसामान्यांच्या मुलांचा शैक्षणिक विचार केल्यानंतर हे सगळं केल्यानंतर विरोधक काय आता निवडणूक आली लाटलं हे केलं असं म्हणणारच नाही. कधीही रात्रीचं कधीही 2 वाजता फोन लावायचा. मी स्वतः त्याला आहे फोन कधी 2 वाजता लावायचा. आमदार साहेब स्वतः फोन उचलल्या. केपी साहेब आमच्या गावात आम्हाला दिसले पण नाही. राजकारणातील पहिला आणि शेवटचं प्रेम म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब. स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी सद्दाम अली. विधानसभा निवडणुकीची जी काही आता तयारी आहे किंवा निवडणूक जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या निमित्तानंच प्रत्येक गल्लोगल्ली आणि चौकांमध्ये आता सध्या विधानसभा निवडणुकीबाबतच चर्चा सध्या सुरू आहेत. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जातोय आणि तेथील नागरिकांशी संवाद साधतोय आणि जाणून घेतोय त्यांच्या परिसराचा विकास विद्यमान आमदारांनी केला आहे की नाही, विद्यमान आमदारांचा जनसंपर्क कसा आहे, त्यांची कार्यपद्धती कशी आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या मनातील नेमका आमदार कोण हेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी सध्या राधानगरी बुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील कूर या गावामध्ये आहे आणि या कूर गावातील प्रसिद्ध असलेल्या भैरवनाथ मंदिराच्या दारात मी सध्या उभा आहे आणि या मंदिराच्या कट्ट्यावरच काही नागरिक बसले आहेत, ते गप्पा मारत बसले. आपण त्यांच्याशी आता बोलूयात आणि जाणून घेऊयात की त्यांच्या मनातील नेमका आमदार कोण, त्यांच्या परिसराचा विकास विद्यमान आमदारांनी केला आहे की नाही आणि हीच जे काही गोष्टी असतील हे आज आपण या बैठकीतनं जाणून घेऊयात. मामा नमस्कार. नमस्कार. निवांत बसलाय का? बसला आता काय चर्चा काय आता इलेक्शनची इलेक्शनची? तुम्हाला काय इंटरेस्ट इलेक्शन मध्ये? इलेक्शन आम्हाला शेतकऱ्यांनी आता आमदार साहेबांनी सहकार्य केल्यामुळे आम्हाला इंटरेस्ट असणार आहे ना. हा बरोबर की, पण आता शेतकऱ्यांना काय मिळालं? आता आमच्या गावाला 3 देवळांचे काम पूर्ण झाले. मेन कॅनॉलचं प्लास्टरीकरण चालू. आमच्या जमिनी बाद होत्या त्या आता प्लास्टरीकरण झाल्यामुळे आमच्या जमिनी ह्या कोरडवाहू आता म्हणजे बाद होणार नाहीत. मिठागड जे फुटते ना ते आता बंद होणार. बर, आता मला सांगा तुमच्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत प्रकाश आंबेडकर. हा कामं केलीत का होती इकडे? कामं भरपूर केलीत की 7 कोटी रुपयाचा निधी दिला. तोंड बघून कामं केलीत? तोंड त्यात विरोधक म्हणणारच म्हणणारच की. मग आता गावातली 2 देवळे पूर्ण झाली. आता तिसऱ्या देवळाचा आता इलेक्शनच्या नंतर तिसऱ्या देवळाचा मंजूर धरलेले आहे. पहिल्या देवळा धरले आहे. भैरवबाई देवळ आता मंदिरांचं कामं झालीत म्हणजे विकास झाला का? विकास गावात रस्त्याचा विकास झाला, कॅनॉलचा विकास झाला आणि काय विकास हवे. पण सांगतात ना का आता 2 वेळा ते आमदार आहेत, आता नको आमदार बदलायला पाहिजे. पहिल्या 10 वर्षाच्या आमदारांच्या काळातली कामं बघा आणि आमच्या आमदारांच्या काळात आता चालूची कामं बघा की. त्या 10 वर्षामध्येच कामं भरपूर झाली. काय रुपयाचं काम व्हाय नाही आमच्या गावात, रुपयाचं काम व्हाय नाही. असं कसं म्हणतात? आम्ही म्हणतो आम्ही बी दाखवून की दाखवा की म्हणावं. आता नवरात्रमध्ये आमच्या भैरवनाथ मंदिराला 45 लाख रुपये देऊन आता खर्च पूर्ण होत आलाय करायचं. पण जसा केपी पाटलांचा जनसंपर्क होता 10 वर्षामध्ये त्या तसा आंबेडकरांचा कुठं आहे? आहे ना. आता 10 वर्षात आता आमच्या आंबेडकर साहेबांचा जनसंपर्क आहे ना. इथून मागे 10 वर्षात काय कामच व्हायला म्हटल्यावर आता चालूची कामं बघा 10 वर्षातली आणि ह्याच्या मागची बघा 10 वर्षातली. काय काय केलीत कामं? केपी साहेब काय इथं मागा म्हणायचे काय ते निधी मागा गेली. मी तुमच्या खुर्चाच मी मुद्दाचा कुठं मी खुर्चा म्हणून आता पण 3 गाव आम्हाला रुपयाचा निधी देखील द्यायला गावाला. मग काय. आणि आता ह्या आमदारांच्या फक्त आम्ही गेलो मागितलं की कुठले काम आहे काम विरोधक काय बघत आहेत गेले की काम मंजूर. बर मित्रा, तू काय सांगशील तुमच्या परिसरामध्ये विकास जे आता मामा म्हणतात विकास केलाय का आमदारांनी इकडे? विकास तसं म्हणायला गेला तर भरपूर प्रमाणात म्हणजे 2014 पासून 2000 आता
23-24 पर्यंत हा भरपूर निधी आमदार साहेबांनी दिला किंवा ते कामं करून आणली. सगळी गोष्टी सगळ्या व्यवस्थित सगळ्या केलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी. सरी कॅनॉल म्हणा आणि इतर गोष्टी म्हणा काय म्हणा. आता तुर्तात जर म्हणायला गेलं की जे 2009 नंतर ज्यावेळी इलेक्शनला आमदार साहेब पडलेत त्यावेळी त्यांनी 2014 पर्यंत ग्राउंड लेवलला येऊन पदयात्रा काढल्या, नवीन नवीन लोकांच्या समस्या सगळं हे केलं घेतलं. बरोबर आहे, एक ते झालं. पण 2014 ते 2019 आता 2 टर्मला जेव्हा केपी साहेब पडले, केपी साहेब आमच्या गावात आम्हाला दिसले पण नाहीत. जवळच तर गाव आहे त्यांचं. अहो पण आले पण नाहीत. एखादी समस्या काय आहे, कुठं आहे, काय आहे, काहीच नाही, यातलं काहीच नाही. पण त्याच्यानंतर आमदार साहेब मला वाटते दर महिन्याला आमच्या गावात येता जाता आहेतच. काय समस्या आहे काय नाही, किंवा आमच्या जर समजा आम्ही जाऊन तिथं बसतोय इथनं, मग कसं व्हायचं की आमदार 2009 म्हणजे 2014च्या आधीपासून जे आमदार होते त्यांच्यात कसं व्हायचं की आमदार साहेब खुर्चीत बसणार, मग खाली चटईवरती लोक बसणार, मग समस्या सांगणार, मग उठा चला. आता तसं नाही. आता ज्यावेळी एखादा कार्यकर्ता आपली समस्या घेऊन जातो त्यांच्या ऑफिसवरती तर त्याला खुर्चीत बसवतात, त्याचं चहा पाणी सगळं विचारतात, त्याची समस्या विचारतात आणि मला वाटतं काही तासातच त्या समस्येवरती निदान होतं. तिने एवढा मोठा विकास केला, निधी आणला, हे सगळं तू सांगितलंस. पण तो निधी फक्त कागदापुरतच राहिला मर्यादित आणि त्या बोर्डवरच दिसायला लागला निधी आणि विकास. नाही, असं तुम्ही काय करा, तुम्ही ज्यावेळी ते आराखडा येईल किंवा काय कुठल्या गोष्टी येतील त्यावेळी तुम्ही स्वतः कॅमेरा माईक तुमचं घ्या, ते कागदावरचं बघा, त्याच्यानंतर तिथं जाऊन त्या ठिकाणी बघा, तुम्हाला ते प्रत्यक्षात तुम्हाला ते काम झालेलं दिसणारच. तिने काम केलं, चांगली कामं केली असं तू म्हणतोय. शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या नव्हा का त्यांनी? कुठं लाटल्या? पण लाटल्या जमिनी नाही येतात, ते काहीतरी धोरण होतं ना, काहीतरी पुढे आपल्या. आता इथनं मग कसं होतं, कॉलेज, आता लोक म्हणतात कॉलेज काढलं. लोकांना कॉलेजला गडिंगला जायची वेळ आली होती. गडिंगला गेल्यानंतर त्यांची मेसचं राहण्याचा खर्च, मेसचा खर्च, हे खर्च आहे ना. त्यांनी इथंच एक कॉलेज बांधून चांगलं हे केले का, पोरांचा मेसचा खर्च वाचला, याचं टायमिंग वाचलं, रूमचं भाडं वाचलं, किती बचत झाली. जनसामान्यांच्या मुलांचा शैक्षणिक विचार केल्यानंतर हे सगळं केल्यानंतर आहे. विरोधक काय आता निवडणूक आली, लाटलं, हे केलं, ते केलं, हे केलं असं म्हणणारच. अहो आता लय आमचं आज सभेला केपी साहेबांची आज आमच्या गावात सभा झाली. बरोबर, केपी साहेब म्हणतात काय किंवा त्यांचे नेते काय म्हणतात की कुरात काय विकास झाला नाही. बरोबर, ज्या देवळावरती सभा घेतली त्या देवळाचं काम बघा आता. बरोबर, ज्या रस्त्याने ते रस्ता बघा आता कसा आहे आणि ह्याच्यामागे कसा होता. समोर विकास दिसतोय तुम्हाला, हे तर झालं. आणि तुमच्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा एक इतिहास आहे की 2 वेळा आमदार झाला की तिसऱ्यांदा आमदार होत नाही, काम करत नाही. त्यावेळी तर होणार ना. आता हे पाणीदार आमदार म्हणजे कामं यांच्याकडून होतात, मग का लोक विचार करणार आहेत की तिसऱ्या टर्मला आम्हाला आंबेडकर साहेबच पाहिजेत म्हणून? त्यांनी कामं केली म्हणून तिसऱ्या टर्मला येणारच, हॅट्रिक होणारच, काही होऊ दे. आणि मेन मुद्दा म्हणजे काय की आता तोंडावरती लोक म्हणतात की गद्दार हा एक तर विषय चालू आहे. बरोबर, 2019च्या निवडणुकीला आपण भाजप संघ शिवसेना होते, निवडून आले त्यांच्यासोबत, गेलेत काँग्रेस सोबत. मग काँग्रेस सोबत गेले की नाही, ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काय म्हणले होते की ज्या दिवशी माझ्या शिवसेनेचं काँग्रेस होईल त्यावेळी माझं दुकान बंद करणार, हा शब्द. आणि तो व्हिडिओ अजून सुद्धा युट्यूब वरती किंवा सोशल मीडियावर आहे. मग हे असं व्हायला नको होतं. मग त्यांचं काय चुकलं, ज्यांच्यासोबत ती निवडून आली होती त्यांच्यासोबतच गेलीत ना शेवटी, भाजप सोबतच. आणि गद्दार म्हणण्यापेक्षा आता ज्यावेळी हे सरकार फुटलं 2019च्या निवडणूक 2.5 वर्षानंतर, त्यावेळी काय केलं केपी साहेबांनी, शरद पवार की अजित पवार ह्याच्यात अडकले. नंतर तिकिटासाठी कुठे गेलेत, उद्धव मशाल हातात घेतली. बरोबर आहे. मग खरा गद्दार कोण म्हणायचा पार्टीबद्दल, ज्यांचा आजपर्यंत भगव्याशी काही संबंध नव्हता, त्यांनी आज तिकिटासाठी फक्त भगव्याचा आधार घेतला, हे मी डायरेक्ट म्हणू इच्छितो बघा. आणि मेन प्रश्न हा आहे की 2014ला धनुष्यबाण होता आंबेडकर साहेबांचा, 2019 सुद्धा धनुष्यबाण होता, आणि आता सुद्धा 2024च्या निवडणुकीला धनुष्यबाणच आहे. त्यामुळे खरा गद्दार कोण, पक्ष बदली कोण आणि काय, हे जनता आता ठरवले आणि जनतानं हे ठरवलंय की धनुष्यबाणच येणार परत. आणखीन या ठिकाणी काही तरुण मित्र आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे, या कूर गावामध्ये किती विकास झाला, काय विकास झाला, कशा प्रकारे विकास झाला की नाही, हेच जाणून घ्यायचं आहे. मित्रा, काय सांगशील, आता निवडणूक आहेत, मला एवढंच म्हणायचं आहे की राधानगरी बुद्रुक मतदारसंघामध्ये आमदार साहेबांनी विकास केलाय हा खूप मोठा विकास आहे. त्याचबरोबर त्यांचं लाभलेलं योगदान आहे कामाबाबतीत भरपूर मोठं योगदान आहे. कारण पगार बघितलं तर आपल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, आरोग्य असेल, सिंचन सुविधा, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा, यांचं काम हे मतदारसंघामध्ये आपल्या आमदार साहेब भरपूर प्रमाणात केलं आहे. त्यामुळं यावेळी 100% तिसऱ्यांदा आमदार साहेबच निवडून येणार आणि 100% त्यांची हॅट्रिक होणार. मला एवढंच म्हणायचं आहे की विकासांच्या या कामाचा सर्व मतदारसंघात लोकांना आहे जाण, आणि तिसऱ्यांदा निवडून येणार धनुष्यबाण.
अहो पण दुसरीकडे आता मशाल घेऊन केपी पाटील उतरलेच की आणि त्यांनी 10 पण वर्षात कसं आहे, उतरले आहेत बरोबर आहे, 100% उतरले आहेत. पण लोकांना माहित आहे की विकास कुठं आहे आणि विकास कुणामार्फत होणार आहे. त्यामुळं आमदार साहेबांचं काम मोठं आहे आणि त्यामुळे 100% त्यांचा विकास हा आपल्या मतदारसंघात चालूच आहे आणि इथून पुढे सुद्धा होणार आहे. त्यामुळे हॅट्रिक ही 100% तिसऱ्यांदा होणारच आहे. पण आता त्यांच्यावर गद्दारीचा ठपका बसला ना रे. गद्दारी टप्पा असा नाही, गद्दार हा ते म्हणतात. गद्दारी काय केली, गद्दारी हे काही विषय नाही. आमदार साहेब एकनिष्ठ आहेत आणि एकनिष्ठ राहिले आहेत. गद्दारी हा काही विषय नाही, फक्त विकास कामावर बोलायला त्यांना जागा नाही म्हणून हा एक त्यांनी निवडलेला एक पर्याय आहे. बाकी यावर काही विषय नाही. बर त्या गावातल्या लोकांकडून आपण ज्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास कामं ही विद्यमान आमदारांनी केल्यात. दादा नमस्कार. काय गडबडीत आहे होय काय? आज काय रविवार आहे, खाटकोट काय आहे का नाही? तर आहे की जोरात आहे. जोरात आहे. काय इलेक्शन झालंय का आपलं 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 आहे व्हय? काय वाटतंय आता तुमच्याकडे कोणाचा वार आहे? आबिटकरांचे का कामं केली यार. त्यांची स्वतःचीच करून घेतली तो. कोण म्हणते असे? आता चालले ना सभेत काय ऐकता? या देवळाला सभा कुणाची झाली, काम कुणी केले इथे? हा. हा, कुणी केलं? आमदारांनी काम केले. बर आमदारांनी काम केले. आज इथं 40 लाखाचा निधी लावलाय. हा की आता काम झालेलं तर दिसते का नाही? हा आहे का नाही? बरोबर आहे का? चुकीचं बरोबर आहे? की. मग आता आंबेडकर तुम्ही इथं मंदिराला फक्त दिलं हो. मंदिराला आणि रस्ता कुठलं केलेलं काय राहील नाहीतच काय बाकी आणि ठराविक लोकांचा तोंड बघून विकास त्यांनी केलाय. लाडकी बहीण प्रत्येक घरपत्ती आमदारांनी कुठल्याही पुढाऱ्याचं काय कुणाचं काही ऐकलेलं नाही. कुठल्याही व्यक्तिगत म्हणजे असं कुणाचं हे म्हणजे कुणी सांगितलं बाबा हे करू नका, ते कुणाचंही ऐकून काय करायला नाही. तसले घरपत्ती योजना राबविली. बरोबर की. पण त्यांच्याकडे जाताना भेटायला वशिला घेऊन जावं लागतंय. असं काहीच नाही. कधीही रात्रीचं कधीही 2 वाजता फोन लावायचा. मी स्वतः त्याला आहे हा. फोन कधीही 2 वाजता लावायचा. आमदार साहेब स्वतः फोन उचलत्या. असा कुठलाही आमदार आजपर्यंत या मतदारसंघात गेली 20 वर्षात कधी आमच्याच नजरेत कधी भेटलाच नाही. पण जमिनी पण तेवढ्याच लाटल्या की. कोण म्हणते असे? अहो हे आणि हिने काय कमी मिळवलं काय? कारखान्याचे काटा मारून आता तुम्ही दर देता म्हणून सांगता आम्हाला हा. शेतकऱ्यांना. हा. हा, 34 रुपये दिला दर. हो, काटा मारला किती मारतात तुम्ही ती बघा ना. मग आपल्या मतदारसंघाचा जर विचार करायचा झालं, मतदारसंघात आज कालापालट केला तर प्रकाश आंबेडकरांनीच केलाय, पण दुसरा आता कोणीच केला इथं, नाही. काय म्हणते त्याला परिवर्तन ती करणार म्हणतात ना आता तिकडे. तुम्हाला या भैरोबाया साक्षी सांगतो, 23 तारखेला हे गुलाल उधळायचा प्रकाश आंबेडकरांचाच उधळायचा. बर काय मित्रा तुला काय वाटते रे? 82 वर्षाचा माणूस परिवर्तन कसा करेल सांगा मला? 5 वर्ष निवडून येणार तर 82 वर्षाचा माणूस परिवर्तन प्रत्येक गावात जाऊन कसं घडवणार? तेच आहे. आणि राजकारणात आपण त्यांचा जनसंपर्क भरपूर आहे, संपर्क भरपूर आहे की प्रत्येक गावात जाऊन त्यांना कसं काम जमणार? आणि ते त्यांचं काय काम नाही त्यामुळे ते काय निवडून येणार नाहीत. प्रकाश आंबेडकरच निवडून येणार. राजकारणातील पहिला आणि शेवटचं प्रेम म्हणजे प्रकाश आंबेडकरच आहे. आपल्याला 3 आठवड्याचा शिवसैनिक नको आहे, कट्टर शिवसैनिक पाहिजे. म्हणजे प्रकाश आंबेडकर शिवसैनिक म्हणजे आता हे आता बघितलेच की आता उद्धव ठाकरे साहेब त्यांच्यासोबत गेले, ते इकडे अजित पवारकडे होते, शरद पवारकडे होते. आता तिकीटसाठी गेले उद्धव ठाकरेकडे. ते 3 आठवड्यात शिवसैनिक झाला. आता निवडणूक संपली की आणि ते कुठल्या तर दुसऱ्या पक्षात जातील. ते 3 आठवड्याचा शिवसैनिक झाले. बर विकासाच्या बाबतीत तू काय सांगशील? विकास जर विकास त्यांनी म्हटला, तर आता आंबेडकरांनी विकास केला असं हिने पण सांगितलं. मंदिरांचा विकास केला, रस्त्याचा विकास केला. व्यक्तिगत कामासाठी लोक ज्यावेळी जात असतात भेटत नाहीत ना आंबेडकर? भेटतात की. भेटत नाही असं कोण म्हणतं? असं कोण म्हणते असे? हा. कधीही जावा, त्यांचा दरवाजा कायम 24 तास उघडा आहे हा. जनतेसाठी. कोण म्हणते? स्वतः गाडीने घेऊन जातात ते. आता हे म्हणतात आता आंबेडकरांनी काय केलं म्हणजे नुसतं पैसे मिळवले, टक्केवारी मिळवली. अहो ह्या भैरोबाच्या देवळाला काही लोक म्हणलीत की बाबा खिडक्या काढून नुसत्या खिडक्याच बसवले, असं केले. पण येऊन कामाची तुलना करा आणि त्याचे पैसे कुठं किती खर्च झाले त्याचं बघा आणि मग बोला. या भैरोबाच्या देवळात येऊन कणी ज्यानं बोलतात कणी बाबा हे असं केलं आणि हे पैसे टक्केवारी घेतात आमदार किंवा कोण म्हणतात, त्या किती खर्च केलाय, काय क्वालिटीचं काम आहे ते येऊन बघावं आणि मग मोर बोलावं. बर मामा काय कुठं चालला का? वरील चालू वाडा नाही. वाडा नाही का? जरा गाडी बंद करा की. हा वाडा तोड बंद होईल. नाही बंद होत. 5 मिनिटांना काय बंद होतंय? काय वाटतंय तुमच्या इथं आमदारांनी कामं केली होय?
तशी बऱ्यापैकी केलेली आहेत बर केलेली आहेत. आता काय वाटतंय या वेळेला इकडे कोण येणार आमदार कोण होणार आता सत्ता पालट करायची म्हणतो असा आमचा विचार आहे. का हो सारखं तेच नको आता उलट काम करणार नाहीत नाही हा, असं पण आहे. बर काय आता काय कामं राहिलीत असं वाटतं तुम्हाला कामच जवळजवळ रस्ता हे चांगला आहे व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे राहिलेली सांगा गावात कशी झाले आम्ही गावात कशाला फिरावं असं बरं. काही नाही. मग तुमच्या मनातला आमदार कोण तर बघूया ते बूथवर गेल्यावर समजणार. बूथवर गेल्यावर तुम्हाला समजणार का मला. जनतेला समजणार जनतेला समजून काय राहायचं मी मतदान करणार नाही हा, असं आहे. बर काका नमस्कार नमस्कार. काय देवाला आलता का नाही उत्तर लग्न लग्नाला गेलता का होय? काय लग्न लावणं काय जीवन घेऊन आला काय घरघरीत जेवण नाही. आता काय वाटतंय हो तुमचा अनुभव काका मोठा आहे तुम्ही आमदार बघितले तिथलं राजकारण जे तुमचं घडामोडी ज्या काय घडतात याचा पण तुम्हाला अंदाज आहे बघितलेत तुम्ही काय वाटतंय तुम्हाला या मतदारसंघात काय होईल दोघांची टक्कर होणार. बर मग या टकरीत विजेता तो कोण? विजेता कोण करते आता ए.वाय. पाटील काय मतं घेईल त्याच्या बरंच अवलंबून आहे. कसं काय एवा पाटलांची मतं तशी निर्णायक ठरू शकतात का हो? ठरू शकतात. पाठीमागचं काय ए.वाय. पाटलानं पाठीमागच्या वेळेला ए.वाय. पाटलाच्या काही लोकांनी मतं दिली होती आंबेडकर साहेबांना. हा, त्यामुळे ती मतं तशी जर राहिली ए.वायने जर घेतली तर थोडं धोका वाटतो. बर आता विद्यमान आमदार आपले प्रकाश आंबेडकर आहेत त्यांच्याकडनं विकास कामं झालेत असं झाल्या, वाटतंय का? काय काय झाली तरी तुमच्या नजरेत आता झालं काय बरेचसे झाले की धरणं झाल्या सगळं झालंय पाणी झालंय बर तेवढाच दिलं की काही संस्कृती भरल्यात हा बरेच रस्ते झाल्यात गटार झाल्यात. हा मग आता यावेळेला परिवर्तन होईल की नाही असं वाटतं तुम्हाला काय सांगता येणार नाही. बर मी एक भाजपचा कार्यकर्ता आहे. हा आमच्या पार्टीचा त्यांना पाठिंबा आहे आंबेडकरांना. बर काय आता काय होतंय ते बघूया. बर ज्या काही शासनाने योजना आणल्या तुम्ही एक भाजपचे कार्यकर्ते आहात निष्काळ भाजपला मानणारे एक नागरिक आहात तुम्ही महायुती सरकारनं ज्या काही योजना आणल्या त्या खरोखरच फायदेशीर आहेत का हो लोकांसाठी? फायदेशीर आहेत हो, महाविकास आघाडीचे नेते म्हणतात त्या चुकीच्या आहेत आणि बघा, विरोधक काय बोलतात आम्हीच त्याच्याकडे दाखवतो. आम्ही लक्ष देत नाही. हा, आपण आपलं काम करायचं असतं. बर विरोधक काय वाटेल ते बोलणार त्याला काय आपण हे करायचं नसतं. 10 वर्ष इथं केपी पाटील सत्तेवर होते आमदार म्हणून होते त्यांच्या कार्यकाळात कामं झालीत का हो? त्यावेळेला फंड होते त्या पद्धतीने झाले. यावेळेला फंड वाढल्यात. हा, आमदारकीला फंड यावेळेला वाढले. पूर्वी फंड जरा कमी होते. बर त्यावेळी काय केले असते म्हणजे त्यांच्यावर मी काय टीका करू शकत नाही. हा. मामा खुरप घेऊन कुठं चालला सा कुंडीला हळू लागली सोडून ठेवशीला लागेल कसं लागेल लागल काय सांगता येत नाही आता काय ते नाही काय वाटतंय तुमच्याकडे तुम्ही आम्ही त्या फंडातच नाही का हो? कशाच्या आम्ही शेतकरी उठलो की सुटलो की बांधारा बांधायला गेला कवा जायचं मतदान करताचा का नाही मतदान करणार कुणाला करणार आता ते कुणाला तिथे पार्टी गेल्यावर आता काय सांगणार सांगणार नाही लपून नाही ठेवणार लपून ठेवणार बर तुमचे आमदार आहेत आंबेडकर हं. त्यांनी कामं केलीत गाव गावात गावात केले केल्यात राहिल्यात कुठं मग राहिले असं चुकून 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 कुठं? राहिले बर महत्वाचा फोन सुरू आहे काय म्हणला पार्ट्यात होय होय मग मी त्याला तेच म्हणालतो ते नको म्हणाले 2 पिशवी काय नाही म्हणतात मला हो काय गडबडीत आहेस होय कुठं चाललाय तो बाजारला आलतो रविवार बाजार आहे रविवार बाजार आहे मग आज काय पार्ट्यावर होतं जोरात पार्टी कुठली मग आलतो असंच खाली असं चालतंय दादांच्याकडे बरं. काय वाटतं तुला तुमच्या गावात कुणाचा वार आहे आता आंबेडकर साहेब आणि कोणाचा असणार का रे अहो विकास केलाय त्याच्यामुळे आंबेडकर साहेबांचा द्वार असणार की आणि दुसरे कोणाचा असणार अहो पण तिने विकास केलाच नाही फक्त टक्केवारीचे पैसे काढलेत आता दिसतेच की पुढे आता भैरवनाथ मंदिरच आहे आपल्या इथे समोर दिसतेच की 40,000 याला मंदिरासाठी आंबेडकर साहेबांनीच फंड दिला हा. गावातले रस्ते हायमॅक्स बैल आहे
असतील. मगाशी म्हणलं ते 40 लाख का कोणतं मला म्हणून गेलं आणि तू 40,000 म्हणलास. 40 लाख म्हणले. हा 40 लाखाचा फंड दिलाय बर. भैरवनाथ मंदिर. मंदिराचा विकास म्हणजे सगळाच विकास झाला काय? अहो कॅनॉलचा अस्तरीकरण असेल सगळा त्याचा पण केलायच की. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. हा असे बरेच प्रश्न आहेत आमदारांनी मार्गी लावले. बर. मग विरोधक असं सारखं का म्हणतात आता यावेळेला बदल होणार इकडे? बदल होणार, विरोधकांनीच ते बोलायचं आहे बदल होणार. बाकी काय कुणाचा प्रश्न नाही. विरोधक आहेत तेच म्हणत आहेत बदल होणार. तर जनतेने ठरवलेच आंबेडकर साहेब पुन्हा आमदार, त्यात काय बदल नाही. अरे 10 वर्ष इथं केपी साहेब होते, तुला काय माहिती आहे का? आता तुझं त्यावेळेला त्यांनी 10 वर्षात कुठली कामं केली ते तरी सांगू द्यात. आमदार साहेबांनी त्यांना प्रश्न विचारला होता, 10 वर्षात तुम्ही कुठली कामे केली ते सांगा. हा आणि मी पण सांगतो म्हणून ते आमदार साहेबांनी सांगितलं होतं. बर. त्यांनी त्याच्यावर काय बोलतच नाहीत. आमदार साहेबांनी त्यांना चॅलेंज केले, दिले दिले. त्यांनी स्वीकारलं का नाही? अजून स्वीकारलेलंच दिसत नाही. कुठल्या न्यूजला तरी तुमच्या आता बघता त्यांनी चॅलेंज स्वीकारावं ते पण. बर. वा काय काय वाटते तुला? तुझ्या मनातला आमदार कोण? आंबेडकर साहेबांची. ह्याच्या गाडीवर निघालायस म्हणून बोलायला लागलायस? नाही उतरवत तुला? खरं खरं सांग. आंबेडकर साहेबांची होय का? कामं केल्या कसली? गावात आमच्या कामं केल्या, रस्तं देवळाला हे गेल्यात पण दिल्या बर. दिलं दिल्या ती. मामा काय काय आंबेडकरच का हो? आत्मविश्वासच आहे हो. आत्मविश्वास महत्वाचा का विकास महत्वाचा? विकास बी महत्वाचा आणि आत्मविश्वास बी माणसाचा पाहिजे, उमेदवाराचा. म्हणजे आपल्या टाकणाऱ्या माणसाचा बी आत्मविश्वास पाहिजे. आपण केपी साहेबांचा पण तेवढा आत्मविश्वास आहेच की. काय तर हे उपयोगाचा नाही, का? काही उपयोगाचा नाही ते. आपण विकास त्यांचा काय नाही, नुसता कारखाना त्यांनी बघायचा. 10 वर्ष ती होतीच की इकडे. 10 वर्ष असून राहिले, मग 10 वर्षात काय केलेलं नाही म्हटल्यावर आता ते भरपूर सांगायला लागलेत ना, आम्ही कामं भरपूर केलीत म्हणून यावेळेला बदल होणार इकडं राधानगरीत. काय नाही होईल बदल. काय बदलच होणार नाही. काय म्हणला? 266 कोटी कुठं खर्च केले ते दाखवा पहिला अगोदर. कसलं 266 कोटी? मागच्या त्यांच्या 5 वर्षाच्या काळात, 10 वर्षाचा काळ. 10 वर्षाच्या काळात 266 कोटीचा कुठं विकास केला ते आमदारांनी प्रश्न विचारलायच की तुम्हाला. बर. त्याच्यावर तुम्ही पहिला उत्तर द्या की अगोदर, मग जनतेकडे मत मागा जावा. पण आता मग मशाल घेतलं हातात. आता 2 महिन्यात तिने 4 पक्ष बदललेत. हा. आणि उगाच आता त्या आमदारांच्या उगाच ते गद्दार गद्दार म्हणून बोलतात. हेच गद्दारचं बादशाह आहे. बर. किती दारू तुटून आले ते बघा अगोदर. तर आपण या कूर गावातील राधानगरी विधानसभा मतदारसंघात जी कूर गाव आहे, या कूर गावातील नागरिकांशी तरुणांशी संवाद साधला. तर विद्यमान आमदार जे प्रकाश आंबेडकर आहेत यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठिकाणी झालीत आणि या विकास कामाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढली जाईल आणि प्रकाश आंबेडकरच पुन्हा या ठिकाणी आमदार म्हणून निवडून येतील असा दावा या नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे. KK न्यूज साठी सद्दाम अली, राधानगरी. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.